नमस्कार, मी ललित. टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सुरुवात करूया आजच्या काही ठळक घडामोडींनी. जळगावचा विजय चौधरी महाराष्ट्र केसरी. पुण्याच्या सचिन येळभरला पराभूत करून विजयनं पटकावला महाराष्ट्र केसरी. पुण्याजवळ पानवडी घाटात पोलीस जीप पलटून 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू. 800 फूट खोल दरीत केमिकलचा ट्रक कोसळला. सातारा जवळील घटना मात्र जीवितहानी टळली. पीके हा चित्रपट हिंदूंची भावना दुखावणारा, रामदेव बाबांनी केली टीका. आता वळूया सविस्तर वृत्ताकडे. काल अहमदनगर येथे झालेल्या अंतिम सामन्यात अखेर महाराष्ट्र केसरीवर जळगावच्या विजय चौधरी यानं आपलं नाव लिहिलंय. अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात जळगावच्या विजय चौधरी यानं पुण्याच्या सचिन येरवळ याचा पराभव करून विजयने महाराष्ट्र केसरीचा मान पटकावलाय. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना अहमदनगरमध्ये खेळण्यात आला. यावेळी जळगावचा विजय चौधरी आणि पुण्याच्या सचिन येरवळमध्ये हा अंतिम सामना झाला. वडिलांना कुस्तीचा सामना जिंकता आला नव्हता, मात्र आपल्या मुलावर ते करून दाखवावे अशी विजयच्या वडिलांची इच्छा होती. अखेर विजयनं आपल्या वडिलांची ही इच्छा पूर्ण केलेली दिसते. राज्यभरातील कुस्तीप्रेमींचं लक्ष महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे लागलं होतं. यंदाचा महाराष्ट्र केसरीचा मानकरी कोण ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मॅटवरील विजेता सचिन येळभर आणि मातीचा विजेता विजय चौधरी यांच्यात 5 वाजता अंतिम सामन्याला सुरुवात झाली आणि पाहता पाहता जळगावच्या मातीतल्या मल्लाने पुण्याच्या सचिनवर एकेरी पट काढून मात केली आणि अखेर महाराष्ट्र केसरीचा मानकरी विजय चौधरी ठरला. काल पुण्याजवळ सासवड मार्गावर रात्रीच्या गस्तीवर असलेली पोलिसांची जीप वानवडी घाटात पलटून 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला. हा अपघात रविवारी रात्रीच्या सुमारास झाला असल्यानं सोमवारी सकाळीच नागरिकांच्या हे लक्षात आल्यावर या अपघाताची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. सुमारे 300 फूट खोल दरीत जीप कोसळल्यानं तिघांना आपले प्राण गमावे लागले. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होते. पुरंदर तालुक्यातील पानवडी या दुर्गम डोंगरी भागात मध्यरात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांची जीप दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये जीपमधील 3 पोलीस कर्मचाऱ्यांना जागेवरच मरण आलं. जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा दौंडवाडी येथील जाहीर कार्यक्रम आटोपल्यानंतर बंदोबस्तावरील हे पोलीस पानवडी घाटातून सासवडकडे परत येत होते. त्यावेळी जीप चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. अविनाश तुकाराम ढोरे, शशिकांत निवृत्ती राऊत, उल्हास अनंत मयेकर अशी मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. अवघड घाट रस्ता चढताना वळणाचा अंदाज न आल्यानं ही जीप चढावरून थेट दरीत 15 ते 20 फूट कोसळली. सकाळी दूधवाल्यांकडूनच त्याची माहिती मिळाली. आमिर खानचा वादग्रस्त आणि सुपरहिट ठरलेला पीके हा चित्रपट हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारा आहे अशी टीका योग गुरु रामदेव बाबा यांनी केली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. इतर धर्मियांबद्दलचे असे चित्रपट बनवताना 100 वेळा विचार होतो, मग हिंदू धर्माच्या परंपराबद्दल अशी संवेदनशीलता का दाखवली जात नाही असा प्रश्न रामदेव बाबांनी विचारला आहे. शिवाय जगभरात मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म बहुसंख्य आणि एकजूट आहेत, तसं हिंदू धर्मियांनी एकजूट दाखवायला हवी असं देखील रामदेव बाबा म्हटलंय. त्यामुळे पीकेच्या विरोधकांमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याचं चित्र दिसतंय. एका बाजूला चित्रपट जाणकारांकडून पीकेची स्तुती होत असतानाच हिंदुत्ववादी संघटना मात्र या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करताना दिसत आहेत. देशात डिजिटल इंडियाचं वारं मोठ्या जोमानं वाहत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मात्र देशाची घसरण होत आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकताच प्रसिद्ध केलेल्या ग्लोबल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिपोर्टनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताची घसरण 15 ने घसरून 83 वर झाली आहे. विशेष म्हणजे काही बाबतीत पाकिस्तान हा भारताच्या पुढे दिसतोय. फिनलँड या यादीत पहिल्या स्थानी असून दक्षिण आफ्रिका, त्रिनिदाद टोबॅगो, युक्रेन यासारख्या देशांची कामगिरी भारतापेक्षा सरस आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तर्फे 2002 पासून जगभरातील देशांमधील तंत्रज्ञान उपलब्धता, पायाभूत सोयीसुविधा, मनुष्यबळ यांचा आढावा घेऊन नेटवर्क रेडिनेस इंडेक्स प्रसिद्ध केला जातो. यावरून तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमध्ये जागतिक पातळीवरील विविध देशांच्या परिस्थितीचा अंदाज येतो. 2014 सालच्या अहवालानुसार या क्रमवारीत भारत 88व्या स्थानावर घसरला आहे. गेल्या वर्षी या क्रमवारीत भारत 64व्या स्थानी होता. फिनलँड, सिंगापूर, स्वीडन, नेदरलँड, नॉर्वे हे देश या क्रमवारीत पहिल्या 5 क्रमांकावर आहेत.
20 देशांमध्येही भारत सर्वात पिछाडीवर आहे. एकूण 148 देशांच्या या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या काही ठळक घडामोडींवर. जळगावचा विजय चौधरी महाराष्ट्र केसरी. पुण्याच्या सचिन येळभरला पराभूत करून विजयनं पटकावला महाराष्ट्र केसरी. पुण्याजवळ पानवडी घाटात पोलीस जीप पलटून 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू. 800 फूट खोल दरीत केमिकलचा ट्रक कोसळला. सातारा जवळील घटना मात्र जीवितहानी टळली. पीके हा चित्रपट हिंदूंची भावना दुखावणारा, रामदेव बाबांनी केली टीका. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. तुम्ही पाहत राहा फक्त टाइम टीव्ही महाराष्ट्र. नमस्कार.